फडणवीसांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे। फडणवीस सत्तेत आहेत, त्यांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी पुन्हा एकदा मराठा आंदोलकांनी केली आहे। सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप देखील मराठा आंदोलकांनी केलाय। फडणवीसांनी मराठ्यांचा अंत पाहू नये असा इशाराही आंदोलकांनी दिलाय। देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की जरांगे पाटलांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून लिहून घ्यावं की ते आरक्षण देतील म्हणून। त्यासाठी देण्याचा विषयच नाही, कारण लिहून त्यांनी द्यावं, हे लिहून दिल्यानंतर आरक्षण मिळावं ही आमची सर्व मराठा समाजाची मागणी आहे की ओबीसी मधून मनोज पाटलांनी जी मागणी केलेली आहे की सगळे सोयऱ्याचा आणि मराठा आरक्षणाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं हे त्यांनी द्यावं, कारण सत्तेमध्ये आहेत त्यांना कोणाला लिहून घ्यायची गरज नाही। आज सत्तेत कोण बसलेला आहे, मुख्यमंत्री मंत्री कोण आहेत, कोणाच्या हातात कारभार आहे, गेल्या वेळेस अनेक पद्धतीचं आरक्षण दिलं ते कॅन्सल कोण केलं, हे सर्व जबाबदारी ह्या सरकारची आहे। हे सरळ सरळ या सत्तेवाल्याचा काय वेळ काढूपणा आहे। आरक्षण त्याला मुळात या सत्तेवाल्याला द्यायचं नाही, कारण की 13 महिन्यापासून आम्ही मनोजदादा जरांगे पाटील आज 13 महिन्यापासून या आंदोलनाची मागणी सरकारला केली। देवेंद्र फडणवीसांना आमची एवढीच विनंती आहे की आम्ही मराठा समाजाने तुमची 13 महिने वाट पाहिली, आमचा अंत पाहू नका। मराठ्याचा ज्याने अंत बघितला, जो मराठा एकदा जर पेटला सगळ्या बहुजन समाजाला एकत्र करून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही थांबू देणार नाही। फक्त देवेंद्र फडणवीस एकमेव कारण, बाकी कोणीच नाही। डायरेक्ट सांगतो, एकमेव कारण देवेंद्र फडणवीस आणि दुसरा छगन भुजबळ। फडणवीस साहेबांचं कामच ते पहिल्यापासून सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी कुठल्या ना कुठल्या काड्या लावतच राहिले। सगळं जे आहे ते फक्त फडणवीस साहेबाकडेच आहे। आज सत्तेत कोण आहे? फडणवीस साहेब आहेत। मग देऊ कोण शकतं? फडणवीस साहेब दे। आज मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे साहेब। ते त्यांच्यावर ढकलणार, हे यांच्यावर ढकलणार, मग चाललंय कोण? इथं कोण फसतंय? मराठा समाज फसतोय। कॅमेरामन पप्पू मावरकर सह संजय सर्वदे, TV9 मराठी, आंतरराष्ट्रीय जालना।